नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिरका मुंडा मोजून कसं बाहीचं कटिंग करायचं हे पाहायचं आहे। आपण ब्लाऊज कटिंग करताना नेहमी आपण हा मुंडा जो आहे तो मोजूनच आपण ब्लाऊजचा पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग कट करत असतो। त्यानुसारच आपल्याला बाहीचं कटिंग कसं करायचं आहे हे पाहूया, जेणेकरून तुमची जी बाही आहे ती एकदम परफेक्ट बसेल, म्हणजे कुठेही कमी अथवा जास्त होणार नाही। तर या इथे मी हा जो ब्लाऊज आहे तो मापासाठी घेतलेला आहे आणि हा फोरटक्स ब्लाऊज आहे। तर याचं कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त बाहीचं कटिंग डिटेलमध्ये पाहूया। तर बाहीचं कटिंग करताना पहा, सर्वात पहिल्यांदा आपल्याला कोणतं माप घ्यायचं असतं, बाहीची उंची। आता इथून पहा, हे शोल्डर जोडलेलं आहे, इथून आपल्याला इथपर्यंत बाहीची उंची मोजायची असते। तर या इथे 9.25 इंच बाहीची उंची आलेली आहे, तर आपण 9 इंच बाहीची उंची घेणार आहे। तर या इथे मी बाहीची उंची जी आहे ती 9 इंच लिहिली। आता पहा, लगेचच आपण हा जो ब्लाऊज आहे तो असा व्यवस्थित पसरवायचा आहे। पहा या पद्धतीने। आता पहा, या पद्धतीने केलं तर हा बाहीचा असा आकार होतो आणि या पद्धतीने असा स्ट्रेट ब्लाऊज करायचा अगदी व्यवस्थित असा, आणि मग आपल्याला मुंडा घेर जो आहे तो मोजायचा आहे। आता या इथे जी शिलाई आहे तिथपर्यंत आपल्याला मुंडा मोजायचा आहे। तर पहा, या पद्धतीने थोडंसं ओढून आपल्याला मोजायचं आहे। तर 7.25 इंच या इथे मुंडा घेर आलेला आहे आणि ही साईज जी आहे ती 36 साईज आहे। तर 36 साईजमध्ये आपल्याला मुंडा घेर किती आलेला आहे, 7.75 म्हणजे 7.25 इंच आलेला आहे। आणि आता दुसरं माप म्हणजे आपल्याला जो दंडघेर आहे तो लागणार आहे। तर आपण या पद्धतीने दंडघेर मोजूया। तर मी ब्लाऊज उलटा केला पहा, आणि या इथे दंडघेर किती आहे, 5.25 इंच बरोबर दंडघेर आहे। तर तो सुद्धा मी या इथे लिहून घेते। 5.75 हा आपला दंडघेर आलेला आहे। तर ही 3 मापे आपल्याला लागणार आहेत बाही कटिंगसाठी, मुंडा घेर, बाहीची उंची आणि दंडघेर। आता हा जो मुंडा घेर आहे 36 मध्ये 7.25 इंच आला, म्हणून सर्व साईजमध्ये म्हणजे 36 मध्येच 7.25 इंच असतो असं नाही, कधी कधी या इथे 7.5 सुद्धा येतं, कधी 8 इंच येतं। मुंडा घेर जो आहे तो आपल्या शरीरानुसार बदलत असतो। तर आपण याचं पेपर कटिंग पाहूया। मी तुम्हाला माप कसं घ्यायचं हे दाखवलं, आता यानुसार आपण परफेक्ट बाहीचं कटिंग कसं करायचं हेही मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। आणि मी बाहीला आकार देण्याची ट्रिकसुद्धा सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या बाहीमध्ये कुठेही घोळ अथवा फुगा असं आलं नाही पाहिजे। तर आता या इथे सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे। बाहीची उंची नेहमी आपल्याला ही फोल्ड जी बाजू असते, बंद बाजू असते, त्या साईडला आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे। तर बाहीची उंची आहे 9 इंच, तर त्यामध्ये आपण 1 इंच मिक्स करणार आहे। तर हा अस्तरचा ब्लाऊज आहे पहा, म्हणून आपण 1 इंच मिक्स करायचा आहे। जर इथे बिना अस्तरचा म्हणजे साधा ब्लाऊज असता तर या इथे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे, कारण इथे दुमडण्यासाठी आपल्याला जवळपास 1 इंचाची पट्टी लागते। इथे दुमडण्यासाठी 1 इंचाची पट्टी आणि वरती शोल्डरमध्ये जोडण्यासाठी अर्धा इंच, अशी 1.5 इंच मार्जिन आपल्याला भरपूर होतं। आता या इथे मी 1 इंच मिक्स करत आहे, अस्तरची बाही आहे म्हणून। इथे पहा 10 इंचावरती मार्किंग केलं। अजून एकदा असंच 10 इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया, आणि इथे या पद्धतीने ही रेष जी आहे ती ड्रॉ करायची आहे। आता पहा, आपल्याला कॅफ हाईट किती घ्यायची, म्हणजे मुंडा खोली आहे ही, इथून इथं मुंडा खोली म्हणतात याला, म्हणजेच कॅफ हाईट। तर मी या इथे 3.5 इंच घेतली। तर 9-10 मध्ये तुम्ही 3.5 इंच कॅफ हाईट घेतली तर चालेल। आणि पहा, काही वेळेस 6-5 इंचाची बाहीमध्ये मी तुम्हाला 3 इंच कॅफ हाईट घ्यायला सांगितली, तरीसुद्धा जर चुन्या येत असतील तेव्हा तुम्हाला 3.5 इंच कॅफ हाईट घ्यायची आहे। म्हणजे तुम्ही आपल्या ब्लाऊजचं निरीक्षण करायचं आहे। सर्वात पहिल्यांदा आपण 3 इंच कॅफ हाईट घेतली की काय प्रॉब्लेम येतो, परत आपण 3.5 इंच घ्यायचं, मग काय बदल होतो हे आपल्याला चेक करायचं असतं, आणि मग ब्लाऊजमध्ये बदल करायचे असतात। तर या इथे ही जी उंची आहे ती 9 इंच आहे, लांब बाही आहे म्हणून मी 3.5 इंच घेतलं। आता ही सुद्धा मी लाईन ओढून घेणार आहे।
आता पहा मुंडा घेर जो आलेला तो असा टेप ठेवायचा, इथून 7.25 इंच आपला बरोबर मुंडा घेर आलेला। तर या पद्धतीने तिरका टेप ठेवून ही जी कॅप हाईटची आपण लाईन ओढली त्यावरती मार्किंग करायचं आहे आणि एक लाईन ओढून घ्यायची। ही लाईन ओढल्यानंतर याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे, ते आपण परत घेऊ। तर आता सुरुवातीला आपण आकार कसे द्यायचे हे पाहूया। तर इथे बाहीला आकार देण्यासाठी 1 इंच घ्यायचं आहे। या इथे मी 1 इंच घेतलं। बाहीची उंची 9 आहे, त्यामध्ये 1 इंच मिक्स करून मी 10 इंच घेतलेलं आहे। मुंडा घेर आपण 7.25 इंच घेतलेला आहे। पहा आता काय करायचं, ही जी रेष आहे तिरकी त्याचे आपल्याला 4 भाग करायचे आहेत समसमान। तर सर्वात पहिल्यांदा असा टेप दुमडून याचा सेंटर करायचा म्हणजे मध्य काढायचा। तर याचे 2 भाग तयार झाले। परत हा जो एक भाग आहे त्याचा परत आपल्याला सेंटर करायचा आहे। याने काय होतं, बरोबर आपल्याला 4 भाग समसमान सापडतात। परत इथून या पद्धतीने सेंटर। तर पहा 1 2 3 4 या पद्धतीने 4 भाग आपल्या या इथे तयार झाले। तर हे सुरुवातीचे जे 2 पॉइंट आहेत, या पॉइंटवरती पहा अर्धा इंच आणि अर्धा इंच असं आपल्याला वरती पॉइंट घ्यायचे आहेत। मी या इथे पहा असे वरती घेतलेले आहेत, खालच्या साईडला नाही। आणि हा जो पॉइंट आहे इथून आपल्याला अर्धा इंच खाली घ्यायचा आहे, हा लास्टवाला। आता आकार कसा द्यायचा, इथून असं स्ट्रेट या पॉइंटपर्यंत यायचं आणि परत इथून आपल्याला असे आकार द्यायचे आहेत, जेणेकरून तुमची बाही जी आहे ती परफेक्ट येईल। आता या पॉइंटवरून फक्त इथे 1 इंचाचा जो पॉइंट घेतला आपण त्यावरती आणून जोडायचा। याने बाहीचा आकार जो आहे तो छान येतो। आणि इथेपर्यंत डायरेक्ट हा आकार आपण घेऊन जात होतो तर काही मैत्रिणींना या इथे फुगा येत होता। तर त्यासाठी मी पहा या इथे ही ट्रिक वापरलेली आहे आणि त्यामुळे काय होतं, बाहीचा आकार जो आहे तो एकदम छान येतो। हा झाला आपला पाठीमागचा आकार। आता या इथे पुढचा आकार देऊया। तर हा 1 इंचाचा आकार आहे। इथून पहा आपल्याला हा जो सेंटर आहे इथे या पद्धतीने आपल्याला न्यायचा आहे। हा जो आकार आहे तो असा थोडा कर्व करत आणि परत इथून असा या पद्धतीने। तर या पद्धतीने आकार दिला की एकदम छान येतो पहा आकार आणि तुमच्या बाहीमध्ये कुठेही फुगा घोळ येणार नाही। आता दंडघेर आलेला 5.25 इंच। तर पहा या पद्धतीने मी या इथे लगेच मार्किंग करून घेतलं। आता याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता इथे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं नव्हतं, तर हे मी घेतलं। आता जर तुम्ही इथे 2 इंच वापरत असाल शिलाई मार्जिन तर ते तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि हे पॉइंट जे आहेत ते असे जोडून घ्यायचे। पहा आता हा जो पॉइंट आहे तो 1/2 इंच आपल्याला असा तिरका द्यायचा। याने बाहीला फिनिशिंग छान येतं आणि बाही ब्लाउजमध्ये बसवताना एकदम परफेक्ट येते। आता आपल्याला ह्या बाहीचं चेकिंग करायचं आहे। तर पहा इथून इथे या पद्धतीने बाही आहे पहा। आणि या पद्धतीने पहा बाही आपली बरोबर आलेली आहे। या प्रकारे तुम्हाला मुंडा घेर मोजायचा आहे जेणेकरून बाही जी आहे ते परफेक्ट बसेल। आणि या इथे पहा मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं। जर तुमच्या ब्लाउजमध्ये 2 इंच शिलाई मार्जिन असेल आणि मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही जर या इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं तर बाही कमी पडेल। त्यासाठी तुम्ही जे ब्लाउजमध्ये शिलाई मार्जिन घेता तेच शिलाई मार्जिन तुम्ही या इथे घ्यायचं आहे। तर पहा बाहीचा आकार तुम्ही या इथे पहा एकदम सुंदर असा आलेला आहे। या पद्धतीने तुम्ही सुद्धा बाही कटिंग करून पहा, एकदम बाही परफेक्ट येते आणि ब्लाउजमध्ये तुमच्या कुठेही कमी अथवा जास्त होणार नाही।
तर बाही कटिंग करताना सुरुवातीला आपल्याला हा जो वरचा आकार आहे तो कट करायचा आहे, म्हणजे तो आपला बाहीचा पाठीमागचा आकार असतो. आणि या इथे फिटिंग करताना थोडंसं कर्वमध्ये फिटिंग करायचं. पहा या इथे मी तुम्हाला सांगते, म्हणजे बाही लांब बाहीमध्येच फक्त थोडं कर्वमध्ये फिटिंग करायचं, छोट्या बाहीमध्ये नाही. याने काय होतं, हाताबरोबर आपली या इथे बाहीवर बसते आणि इथे असं चुन्या पडत नाहीत. यासाठी आपल्याला इथे कर्वमध्ये थोडंसं फिटिंग करायचं आहे. आता ही बाही आहे ती मी पहा अशा पद्धतीने ओपन केली. हा आहे पानाचा आकार आणि या पद्धतीने आपली ही जी बाही आहे ती तयार झालेली आहे. तर पेपर पॅटर्न मी तयार केलेले आहेत कटोरी ब्लाउजचे 28 ते 38, 28 ते 42, 28 ते 50. जर कोणाला पेपर पॅटर्न हवे असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि पेपर पॅटर्न जे आहेत ते ऑर्डर करायचे आहेत. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.